लोकसभा निवडणुकीत तुतारीशी साधर्म्य असलेल्या ट्रम्पेटच्या चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सातारा लोकसभेची जागा गमवावी लागली होती. तर इतर लोकसभा मतदारसंघांमध्येही ट्रम्पेट चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला हजारो मतं मिळाली आणि त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत 1-2 नव्हे तब्बल 9 मतदारसंघात झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांचा निसटता विजय हा त्या ट्रम्पेट चिन्हामुळे शक्य झाल्याचं बोललं जात आहे. बघूयात या संदर्भातला खास रिपोर्ट. तुतारीचा आवाज ट्रम्पेटनं दाबला. 9 मतदारसंघात ट्रम्पेटमुळं तुतारीचा गेम. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्याची भीती होती तेच झालं. चिन्हातील गोंधळामुळं मतदारांनी तुतारीऐवजी ट्रम्पेटला भरभरून मतदान केलं. परिणामी 9 विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फटका बसलाय. 9 मतदारसंघात ट्रम्पेटनं डाव साधला. आंबेगाव मतदारसंघ देवदत्त निकम शरद पवारांची राष्ट्रवादी 1,05,365 मतं विरुद्ध दिलीप वळसे पाटील अजित पवारांची राष्ट्रवादी 1,06,888 मतं. देवदत्त निकम अपक्ष उमेदवार ट्रम्पेटचं चिन्ह 2,965 मतं. परिणामी निकमांचा 1,523 मतांनी पराभव. पारनेर राणी लंके शरद पवारांची राष्ट्रवादी 1,12,104 मतं विरुद्ध काशीनाथ दाते अजित पवारांची राष्ट्रवादी 1,13,630 मतं. सखाराम सारक अपक्ष उमेदवार ट्रम्पेटचं चिन्ह 3,585 मतं. परिणामी लांकेंचा 1,526 मतांनी पराभव. जिंतूर विजय भांबळे शरद पवारांची राष्ट्रवादी 1,08,916 मतं विरुद्ध मेघना बोर्डीकर भाजप 1,13,442 मतं. विरुद्ध विनोद भवाळे अपक्ष उमेदवार ट्रम्पेटचं चिन्ह 7,430 मतं. भांबळेंचा 4,516 मतांनी पराभव. घनसावंगी राजेश टोपे शरद पवारांची राष्ट्रवादी 96,187 मतं विरुद्ध हिमकत उडान शिंदेची शिवसेना 98,496 मतं. बाबासाहेब शेळके अपक्ष उमेदवार ट्रम्पेटचं चिन्ह 4,830 मतं. परिणामी टोपेंचा 2,309 मतांनी पराभव. शहापूर पांडुरंग बरोरा शरद पवारांची राष्ट्रवादी 71,409 मतं विरुद्ध दौलत दरोडा अजित पवारांची राष्ट्रवादी 73,081 मतं. विरुद्ध रुपाली अरज अपक्ष उमेदवार ट्रम्पेटचं चिन्ह 3,892 मतं. बरोरांचा 1,672 मतांनी पराभव. बेलापूर संदीप नाईक शरद पवारांची राष्ट्रवादी 91,475 मतं विरुद्ध मंदा म्हात्रे भाजप 91,852 मतं. विरुद्ध प्रफुल्ल म्हात्रे अपक्ष उमेदवार ट्रम्पेटचं चिन्ह 2,860 मतं. नाईकांचा 377 मतांनी पराभव. केज पृथ्वीराज साठे शरद पवारांची राष्ट्रवादी 1,14,394 मतं विरुद्ध नमिता मुंदडा भाजप 1,17,081 मतं. विरुद्ध अशोक थोरात अपक्ष उमेदवार ट्रम्पेटचं चिन्ह 3,559 मतं. साठेंचा 2,687 मतांनी पराभव. परांडा राहुल मोटे शरद पवारांची राष्ट्रवादी 1,01,745 मतं विरुद्ध तानाजी सावंत शिंदेची शिवसेना 1,03,254 मतं. विरुद्ध जमील खा पठाण अपक्ष ट्रम्पेटचं चिन्ह 4,446 मतं. परिणामी मोटेंचा 1,509 मतांनी पराभव. अणुशक्तीनगर फहाद अहमद शरद पवारांची राष्ट्रवादी 45,963 मतं विरुद्ध सना मलिक अजित पवारांची राष्ट्रवादी 49,341 मतं. विरुद्ध जयप्रकाश अग्रवाल अपक्ष उमेदवार ट्रम्पेटचं चिन्ह 4,375 मतं. अहमद यांचा 3,378 मतांनी पराभव. मशीनमध्ये जे काही सेटिंग आहे त्याच्यामुळं मला या ठिकाणी 2,687 मतं थोडं कमी पडली आणि जे मतं पडली ते पिपाणी या चिन्हाला 3,559 मतं पडली आणि त्याच्यामुळं तो जो डिफरन्स आहे त्याच्यामुळं मला या ठिकाणी निसटता माझा या ठिकाणी पराभव झाला. हो, हे खरं आहे. ट्रम्पेटनी काही मतं घेतली, त्याचा लाभ मला पण झाला. पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे
याच्यावर काही चर्चा झाली नाही. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळालं होतं. मात्र लोकसभेवेळी पिपाणी अर्थात ट्रम्पेटमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे हे चिन्ह यादीतून काढून टाकण्याची मागणी ही पवार यांच्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम राहिलं. फक्त त्याचं नाव देताना तुतारी असं न देता ट्रम्पेट असं देण्याचा बदल आयोगानं केला. माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा डुप्लिकेट उमेदवार जो उभा होता त्या समोर सुद्धा हेच चिन्ह होतं. तिथे 3,500 मतं त्यांना तिथं मिळालेली आहेत. खासदारकी आणि खासदारकी याला चिन्ह वापरायला द्यायचं का नाही द्यायचा हा निर्णय हा केंद्र इलेक्शन कमिशनचा आहे, पण ते काय आपल्या बाबतीत ऐकत नाहीत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही ट्रम्पेट चिन्ह विरोधकांकडून रणनीतीचा भाग म्हणून मतदारांचा गोंधळ उडवण्यासाठी वापरण्यात आलं. 80 मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवारांसमोर ट्रम्पेट चिन्हावर अपक्ष उमेदवार रिंगणात होते. ट्रम्पेटमुळे अनेक जागांवर शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर त्याची प्रचिती आता आलीये. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.